नीट पेपर फुटीच्या चर्चा शमण्याआधीच टीईटी पेपर फुटीमुळे राज्यातल्या लाखो विद्यार्थ्यांचा पुन्हा भ्रमनिरास झालाय। पेपर फुटीमुळे टीईटी परीक्षा स्थगित करण्याचा निर्णय महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने घेतलाय। त्यामुळे अनेकांच्या मेहनतीवर पाणी फिरलंय। दुसरीकडे विरोधकांनी सरकारचं अपयश म्हणत बोटं दाखवायची संधी सोडली नाहीये। पण दिवसा उजेडी पेपर फुटतायत कसे? घरचा भेदी कोण? पेपर फुटीचं भूत मानगुटीवरनं कधी उतरणार? हेच खरे प्रश्न आहेत ज्याची उत्तरं शोधायची आहेत। पुन्हा पेपर फुटी, पुन्हा परीक्षा थांबणार। टीईटी पेपर फुटले, लाखो विद्यार्थी संतापले। पेपर फुटीवरून विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना घेरले। नीट परीक्षा पेपर फुटीचं प्रकरण निस्तारताना घामटा निघालेल्या सरकारचा आणखी एका पेपर फुटीनं कपाळमोक्ष केलाय। 28 जून रोजी होणारी शिक्षक पात्रता परीक्षा अर्थात टीईटी पेपर फुटीमुळे पुढे ढकलण्यात आली। महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद यांनी अधिकृतपणे परीक्षा स्थगित करण्याचा निर्णय जाहीर केलाय। जी उद्या परीक्षा 28 जून 2026 रोजी जी परीक्षा होणार होती टीईटीची ती पुढे ढकलण्यात आलेली आहे। 1728 केंद्रांवर परीक्षा होणार होती आणि यासाठी 6,01,28 विद्यार्थी प्रविष्ट होणार होते। आता ही परीक्षा का स्थगित केली? गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी मुंबईजवळ भिवंडी भागात धाड टाकली। काही संशयितांकडे टीईटीच्या प्रश्नपत्रिकेतील प्रश्न असल्याचं आढळून आलं। महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या अधिकाऱ्यांनी प्रश्नांची पडताळणी केली। प्रश्नपत्रिकेतील अनेक प्रश्न जुळत असल्याचं पडताळणीत स्पष्ट झालं। परीक्षा पारदर्शकच झाली पाहिजे म्हणून सद्यस्थितीत परीक्षा स्थगित करण्याचा निर्णय झाला। या प्रकरणात भिवंडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। पारदर्शकतेचा मुद्दा जरी योग्य असला तरी या पेपर फुटीमुळे राज्यातील 6 लाखांपेक्षा जास्त विद्यार्थ्यांना फटका बसलाय। महाराष्ट्रात एकूण 1028 केंद्रांवर ही परीक्षा होणार होती। मात्र परीक्षा स्थगित झाल्यानं परीक्षेची तयारी केलेल्या या लाखो विद्यार्थ्यांच्या मेहनतीवर पाणी फिरलंय। या प्रकरणात तिघांना ताब्यात घेण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली। पूर्व माहिती मिळाली होती, त्या अनुषंगाने त्याचा ट्रॅप लावला। त्या तिन्ही लोकांना ताब्यात घेतलं। त्यांच्या अंगझडतीमध्ये त्यांच्याकडे एकूण उद्या जे पेपर होणार आहेत त्याचे 4 सेट हे पेपर मिळाले। त्याचबरोबर इतर वस्तू मोबाईल, डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड वगैरे हे मिळालं की उद्या जे पेपर होणार आहेत त्या परीक्षेला येणारे हेच पेपर असल्याने खात्री पटली। त्यामुळे आम्ही 3 लोकांच्या विरोधात गुन्हा दाखल केलेला आहे। या पेपर फुटीवरून विरोधकांनी सरकारला धारेवर धरले। पक्ष फोडण्याऐवजी सरकारनं पेपर फोडणाऱ्यांना रोखावं अशी एक्स पोस्ट आदित्य ठाकरे यांनी केली। नीटचा पेपर फुटला, मागील काही वर्षात एमपीएससीचा पेपर फुटतो आणि आता टीईटीचा पेपर फुटला। भाजपने संविधान बदलण्यासाठी पक्ष फोडण्यापेक्षा वारंवार होणारी पेपर फुटी थांबवण्यासाठी लक्ष द्यायला हवं होतं। देशाच्या भवितव्याचे हाल करून ठेवलेत भाजपने। गेल्या दशकात महाराष्ट्रात अशा घटना वारंवार घडत असून आपल्या राज्याला बदनाम करून ठेवलंय। दरवर्षी तरुण तरुणींनी फक्त आंदोलनच करायची का? आमच्या देशातल्या तरुणाईने आपल्या भविष्याची स्वप्न कधी पाहायची? आदित्य ठाकरे यांनी अशी एक्सपोस्ट केली। तर तिकडे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी सुद्धा पेपर फुटीवरून सरकारवर जोरदार टीकास्त्र डागले। हे सरकारचं अपयश असून जबाबदार व्यक्तीचा राजीनामा घ्यावा अशी मागणी विरोधकांकडून होते। या सरकारला नीटच्या बाबतीत 2024ला तेच झालं, 2026ला तेच झालं। जे अधिकारी जबाबदार होते 2024ला त्यांना बढती दिली आणि आता जर हा पेपर फुटला जात असेल तर म्हणजे कुठं ना कुठंतरी भ्रष्टाचार आणि पैशाचा बाजार हा लहान मुलांच्या भविष्याबाबतीत सुद्धा हे सरकार करायला लागला असं आपल्याला म्हणावं लागेल। त्यामुळे 100% आमच्या सगळ्यांची मागणी असणार आहे की सरकारमधल्या जबाबदार नेत्यांनी तिथे राजीनामा हा दिलाच पाहिजे। आमदार फुटतात, खासदार फुटतात, पेपर फुटतात, फक्त फुटतं एवढं, बाकी काय राहत नाही। काय नवीन काय दिली? एमपीएससीचे पेपर फुटले, MBBSचे पेपर फुटले, नीटचे पेपर फुटले, आम्हाला गांभीर्यच नाही कसलं। आणि लोकही आम्हाला गांभीर्याने घ्यायला तयार नाही। सरकारला लोक जेव्हा गांभीर्याने घेत नाहीत तेव्हा असे प्रकार बिनधास्त चालू असतात। काय चाललंय महाराष्ट्रात? नीटच्या पेपर फुटीचे केंद्र महाराष्ट्र, टीईटीच्या पेपर फुट, आता टीईटीचा पेपर सुद्धा महाराष्ट्रातील ठाणे जिल्ह्यात फुटला। मला कळत नाही की महाराष्ट्र सरकारला झालं तरी काय? टीईटीचा पेपर फुटतो कसा? त्याचे धागेदोरे जे आहेत ते पोलीस कदाचित शोधून काढतीलही, पण हे सरकारचं अपयश आहे।
टीकेची झोड उठल्यानंतर मात्र सरकारकडून प्रतिक्रिया समोर आली। सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई केली जाईल अशी प्रतिक्रिया गृहराज्यमंत्री आणि शालेय शिक्षण मंत्र्यांकडून आली आहे। ही परीक्षा पारदर्शक पद्धतीनं होण्याकरिता उद्या होणारी म्हणजे 28 तारखेला होणारी परीक्षा ही त्या ठिकाणी पुढे ढकलण्यात आलेली आहे। ज्या इसमांच्या माध्यमातून हे कृत्य करण्यात आलेलं आहे त्या तीनही इसमांना ह्या ठिकाणी पोलीस प्रशासनानं आपल्या कोठडीत घेतलेलं आहे। पुढची जी काही तारीख निश्चित केली जाईल ती येणाऱ्या दिवसांमध्ये आपल्या माध्यमातून जे काही परीक्षार्थी आहेत त्यांना कळवली जाईल। या क्षणाला खूप भाष्य करणं योग्य होणार नाही। माननीय मुख्यमंत्री महोदयांनीच या संदर्भामध्ये पोलीस प्रशासनाला सखोल चौकशीचे आदेश दिलेले आहेत आणि म्हणून त्या चौकशीतनं जो कोण समोर येईल कोणीही असू देत बिलकुल हायगाई केली जाणार नाही, त्याच्यावर कठोर कारवाई केली जाईल। MPSC, नीट UG, MBBS इतकंच काय 10वी-12वीच्या परीक्षा सुद्धा पेपर फुटीपासून दूर राहिलेल्या नाही। असं असेल तर मग या परीक्षांना अर्थ काय आणि परीक्षा नसतील तर मग विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेची चाचणी काय? त्यामुळे या सगळ्यावर सखोल विचार व्हायला हवा, ठोस उपाय व्हायला हवा हेच खरं। ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज।